वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नाना साधनांच्या केलिया कटपटात होत्या नभवती हो याच्या दारवंटा. भगवंताच्या दारवंट्यापर्यंत सुद्धा ते जात नाहीत. 4 प्रकारचे दारवंटे उलटावे लागतात. माझ्या मनानं सांगतो आपल्याला. माझ्या मनानं श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. भगवान परमात्म्याकडे जायचं आहे ना, मग 4 दारवंटे ओलांडायच्यात ना. त्याच्या अगोदर साधकात सांगलेले आहे विवेक, वैराग्य, समाजषटक आणि मुमुक्षत्व. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. हे 4 दारवंटे आहेत. म्हणजे श्रवणानं पुढं जायचं. आता त्याच्या व्याख्या सांगत बसत नाही. 14 दारवंटा ओलांडुनी श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम या 4 दारवंटे. 14 दारवंटा ओलांडुनी ओजा अंतरी आत्म राजा देव माये. आनंदाचे चक्षु रडी पाती शब्दानी शब्दादेव माये. पांगुळे इंद्रिय ग्राम संवाद्यात्माराम तो ईश्वर पूर्ण काम मद भेटवाय. तेथे गोरस झाले ज्ञानांतरी ओजावले सदैव पण आले मज ठेंगणे डोळे ते पद प्राप्ती निर्गुण हो माये. ऐसा दीपी दीप पारनायक रघुमादेवी वरुळे कुदोड माये. आनंदाचे चक्षु घडी पाती शब्दानी शब्दानी मिजायो माये. अभंगाला चाल लावण्याची कल्पना चांगली आहे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये थोडा आपला वेळ जातो, पण तो चांगला आहे. काय गंमत अशी आहे, अभंग तुम्हाला शब्दांनी कळण्यापेक्षा स्वरांनी कळणं केव्हाही चांगलं. आणि त्यामध्ये आणखीन एक भाग आहे, मध्यंतरी बोलत असून त्याला थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून योजना केलेली आहे. ज्यांनी योजना केली त्यांना विश्रांती मिळावी म्हणून मी मध्यंतरी थोड्या थोड्या चाली म्हणतो आहे. दुसरं काय नाही. खरं म्हणजे हम भी तुमचे कम नाही हे दाखवायचं, दुसरं काय नाही. असं काय नाही, विरोध आहे. 14 दारवंटा ओलांडूनी वाजा. भगवान परमात्म्याच्या जवळ दारवंटे ओलांडे लागतात. बाकीचे दारवंटे चालत आपल्याला माहीत आहे. नाना साधनांच्या केलिया कटपटात होत्या नभवती हो याच्या दारवंटा. भगवंताच्या दारवंट्यापर्यंत सुद्धा ते जात नाहीत. 4 प्रकारचे दारवंटे उलटावे लागतात. माझ्या मनानं सांगतो आपल्याला. माझ्या मनानं श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. भगवान परमात्म्याकडे जायचं आहे ना, मग 4 दारवंटे ओलांडायच्यात ना. त्याच्या अगोदर साधकात सांगलेले आहे विवेक, वैराग्य, समाजषटक आणि मुमुक्षत्व. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. हे 4 दारवंटे आहेत. म्हणजे श्रवणानं पुढं जायचं. आता त्याच्या व्याख्या सांगत बसत नाही. 14 दारवंटा ओलांडुनी श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम या 4 दारवंटे मी ओलांडले. म्हणजे 4 उमरे शिजू ओलांडले. अंतरी आत्मकाजा बोधले हो माये. भावार्थ रामायणामध्ये 7 दारवंटे सांगितल्यात. 7 मला सगळे पाठ नाहीत पण ऐकलेलं आहे. 7 प्रकारचे दारवंटे रामासाठी ओलावे लागतात. आनंदाचे चक्षु अंतरी आत्मा. आनंदाचे चक्षु उघडी पाती. माझ्या आनंदाच्या चक्षुमध्ये आणि उघडी पाती म्हणजे पापण्या, ज्ञानदृष्टी. शब्दानी शब्दा अतिथी मी झाले ओ माय. शब्दाच्या द्वारात मी शब्दातीत झाले. फार गोड शब्द आहे. शब्दानी शब्दातीत झाले म्हणजे शब्दाच्या द्वारा शब्दाचा जो अतीत आहे तो अतीत मी झाले. खरं म्हणजे भगवान परमात्मा शब्दातीत आहे. ज्ञानोबरांची 6व्या अध्यायात अशी ओवी आहे, जे दिठीही न पवे ते दिठीवी न देखीजे. जे दिठीही न पविजे ते दिठीवी न देखीजे. जरी अतींद्रिय राहीजे ज्ञानबळ. ते ज्ञानबळ जर असेल तर तो भगवान परमात्मा मिळतो शब्दाच्या द्वारा. खरं म्हणजे शब्दसुद्धा देवापर्यंत जात नाही, गोष्ट खरी आहे ना. पण असा प्रकार आहे, प्रत्यक्ष अनुमान शब्द
उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही जी 6 प्रमाणं आहेत, या 6 प्रमाणांना सुद्धा भगवान परमात्मा सापडत नाही. ही गोष्ट खरी. भगवान परमात्मा कोणत्याही प्रमाणात सापडी गोष्ट खरी, पण सापडण्याचाच प्रसंग आला तर शब्दानं सापडतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शब्द प्रमाण देवापर्यंत जातं असं नाही. ते देवापर्यंत शब्द प्रमाण सुद्धा जात नाही. शब्द प्रमाण आपल्याला देवापर्यंत नेऊन सोडतं, ते देवापर्यंत जात नाही. लक्षात ठेवा. आपण समजा अमेरिकेतून आलो तर विमानानं मुंबईच्या सांताक्रूजला येणार, तिथून व्हीटीवरून डेक्कन क्वीननं पुण्याला येणार, तिथून PMTनं आळंदच्या बसस्थानकावर येणार, तिथून रिक्षा करून आपल्या घरात येणार. म्हणजे आपल्या घरापर्यंत अत्यंत जवळ जाणारं साधन कोणतं आहे? रिक्षा. मग काय रिक्षा घरात जाते काय? रिक्षा घरात जात नाही. रिक्षा आपल्याला घरापर्यंत सोडते. तसं शब्दाची ड्युटी आहे. शब्द देव भगवान परमात्मा कळू देत नाही. शब्द आपल्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन ठेवतो. तिथं त्यालासुद्धा थांबावंच लागतं. लक्षात ठेवा. लग्न झाल्याबरोबर आलेली माणसं सगळी निघून जातात. कोण थांबत नाही, पटापटा निघून जातात. जी जेवायला राहतात ती जेवल्यानंतर निघून जातात. त्याच्यानंतर जे वराडे असतात ते वराडी वरमाईचा वरबापाचा निरोप घेऊन तेही निघून जातात. त्याच्यानंतर जवळचे पाहुणे असतात तेही निघून जातात. आणि त्याच्यानंतर शेवटी आई वडीलसुद्धा मुलीच्या गळ्यात पडतात आणि तेही निघून जातात. नंतर मुलीच्यासाठी पाठ राखीन राहिलेली असते. अशी जुना शब्द आहे तो, पाठ राखीन. असं तो शब्द जुना शब्द आहे. काय आहे, पूर्वीच्या काळात लग्न लवकर व्हायचे हो. मुलगी 8 वर्षाची असायची. एवढी लहान मुलगी सासरी नांदायची नाही बिचारी. तिला ते अवघड वाटायचं, रडायची ओक्साबोक्षी. मग तिला विरुंगळा वाटण्यासाठी पाठ राखीन ठेवायची. अशी पूर्वीची पद्धत आहे. खरं म्हणजे आत्ताच्या काळात पाठ राखीन ठेवायची काही कारण नाही. खरं म्हणजे उलट पाठ राखीन म्हणजे अडचण आहे सध्याच्या काळामध्ये. खरं काय, पण तरीसुद्धा ठेवली जाते. मला एवढंच सांगायचं आहे, अशी जी पाठ राखीन असायची ती पाठ राखीन शेवटी त्या मुलीचा हात धरते आणि हात धरून तिला पतीच्या शय्यागृहापर्यंत नेते. पतीच्या शय्यागृहामध्ये दार होऊन आत सोडणे एवढंच तिची ड्युटी. तिला आत प्रवेश नाही बरं का. हे शब्द प्रमाण म्हणजे त्या पाठ राखीनीसारख्या. लक्षात ठेवायचं. ते आपल्याला पतीच्या भगवान परमात्म्याच्या अंतर्गृहापर्यंत नेतं, बाहेरच थांबतं. तिथनं पुढे त्याची ड्युटी नाही. शब्द प्रमाण रिक्षेसारखं आहे. आपल्याला आपल्या घराच्या पायरीपर्यंत आणतं. ती रिक्षा तिथंच थांबणार. शब्द आणि शब्द अतिथी मी झाले ओ माय, पांगुळे इंद्रिये ग्रामू संवादे आत्मारामो. आत्मारामाच्या संवादामध्ये इंद्रियांचं ग्राम पांगुळलं म्हणजे इंद्रिय शांत झाली, इंद्रिय निस्तेज झाली. तो ईश्वरू पूर्ण कामच भेटला माय. पूर्ण काम असणारा इंद्रियांची तृप्तिकर भगवान परमात्मा ते गोरस झाले ज्ञाना. त्या ठिकाणी ज्ञानाचं गोरस झालं. अंतरी ते गोरस झाले ज्ञाना अंतरी ओजावले. त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात गोरस झाले म्हणजे त्या ठिकाणी मला एक प्रकारचं अनुभूती आली. ज्ञाना अंतरी ओजावले. सदैवपण आले मज ओमाये. माझ्या ठिकाणी सदैवपण आलो म्हणजे मी भाग्यवान झाले. पाहता ठेंगणे डोळे न्याहाळीता आगळे. पाहता ठेंगणे, बघायला गेलं तर ठेंगणे आहे. डोळे न्याहाळीता आगळे. डोळ्यानं निहाळावं तर ते आगळं आहे. ते पदप्राप्ती वेगळे सगुण निर्गुण वाहे माय. ती जी पदप्राप्ती आहे सगुण निर्गुणाची ती आहे. ऐसा हा दीपी दीप परनायको. असा हा ज्ञानाचा डोळा असणारा, ज्ञानाचं ज्ञान असणारा रखमा देवरू एको जोड लावो माहे. बोला. दृष्टीचे गुज सच्चिदानंद सहज, ते चक्षुचांतरिणिज निरूपिले ओ माये. अनुवादो खुंटला एकपणे संबंध तुटला मागिला सामाये. पुरती दृष्टी पूर्ण ब्रह्मीची भासली, त्या सुखा धुंदुली वाढली ओ माये. अवलोकितान अवलोकवे बोलिजे तैसा नव्हे. हा रखुमा देवी वरु भावे पाला तिला ओ माये. अनुवाद कुंडला एकपणे
एक संबंधू तुटला मागिला गो माये. दृष्टीचे गुज म्हणजे दृष्टीचं सुद्धा जे गुह्य आहे म्हणजे ज्ञानाचं गुह्य असले सच्चिदानंद सहज ते चक्षुच्या अंतरी निज निरूपिले माये. ते चक्षुच्या अंतरी म्हणजे निज चक्षुच्या अंतरी निरूपिले म्हणजे माझ्या स्वानुभूतीच्या अंतःकरणामध्ये आतमध्ये त्याला ठेवलं. अनुवादू खुंटला. आता सांगायचं काय खरं म्हणजे या अभंगावर मी बंद केलं पाहिजे नियमाप्रमाणे. अनुवादू खुंटला. आता पुढं काय बोलायचं हे असं सांगून मी प्रवचन संपू शकतो. एकपणे एकला भक्त हा त्या ठिकाणात संबंधू तुटला मागिलांचं माय. तुकयाच्या स्वामी सवे झाली भेटी तेव्हा झाली तुटी मागिलांची. भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर मागिला परिहार पुढे नाही शीण. म्हणजे आपलं जन्माजन्मांतरीचं जे दुःख आहे किंवा आपल्या ठिकाणी जो दृश्य दिसणारा जगत या दृश्य जगताचा जो संबंध आहे तो सगळा संपतो. पुरती दृष्टी पूर्ण ब्रह्मीच भासली आणि अशी परिपूर्ण असणारी दृष्टी पूर्ण ब्रह्मामध्ये भासली. त्या सुखात दोंदोली वाढली ओ माये. त्या सुखामुळं माझं दोंद वाढलं. ज्ञानोबा सांगतात दोन म्हणजे पोट असं आहे. भक्ती सुखे दोंद वाढे ज्ञानोबा सांगतात बरं का. असं दोंद वाढतं ते भक्ती सुखाचं वाढलं पाहिजे असं आहे. आपलं हे काय ह्याचं काय याला काय अर्थ नाही दोंद वाढण्यामध्ये. हे दोंद वाढायचं म्हणजे डायबिटीज हार्ट अटॅक सगळं जवळ प्रश्नच नाही. बुवा लोकांची जिंदगी चांगली नाही तुम्ही समजताय तसं लक्षात द्या. फक्त जशी एफडी वाढती तशी पोट बी वाढतं लक्षात. प्रश्न दोन्ही वाढत जातं लक्षात ठेव. बँकेतली एफडी वाढली लक्षात ठेव. एफडी वाढते एफडी बरोबर लपडी वाढतात. लपडी वाढते एफडी वाढते. पोट वाचतं रे पोट वाचतं. पोट वाजल्यानंतर परत मग पोट वाढतं बी पी वाढतो साखर वाढते सगळंच वाढतं. काय काळजी करायला लक्षात ठेव. आजो हे द्वंद्व नाही. भक्ता निघती द्वंद्वे सात्विकाची. भक्ती सुखे द्वंद्व वाढे असो ज्ञानोबा सांगतात. असं द्वंद्व वाढलं बरं का. त्या सुखात दोंदोली वाढिली ओ माय. अवलोकिता न अवलोकवे. भगवान परमात्म्याचं अवलोकन करावं म्हणजे त्याचं आकलन करावं तर आकलन केला जात नाही. बोली जे तैसा नव्हे अनुवाद करावा तर आपण जसा सांगतो तसा तो नाही. हा रखमा देवरू भावे माला तिला ओ माये. भगवान परमात्मा मी भावानं आकलन केला. मी तुम्हाला मगाशी म्हणलो की मला जिथं कळाल्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला. हे माला तिला काय आहे मला कळालेलं नाही. ज्ञानोबांच्या ओवीमध्ये माला तिला हा शब्द आहे पण मला ती ओवी आठवत नाही माऊली. माला तिला एक शब्द आहे. जरा आठवण झाली तर प्रवचन संपेपर्यंत सांगा. आहे माला तिला शब्द आहे ते कुठं आहे ते मगापासून सकाळपासून आठवतो आहे. आहे शब्द ज्ञानोबाच्या ओवीमध्ये माला तिला. आता इथला आधार तिथं गावला आणि तिथला आधार इथं गावला असं काही तर कळेल ते. माला तिला ओ माये म्हणजे भगवान सांगा की हां काय म्हणले चुकला काय. हा मग सांगा बर 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 ठीक आहे चांगली गोष्ट आहे. म्हणून मी सांगितलं 600 किती सांगितलं गुरुजी 649. हां ऐसा हा सावळा माझे दृष्टी माला तिला उजरून नेला हा विठ्ठलोगी माये. गुरुजींनी बरोबर शब्द सांगितला बरं का. हे चालू म्हणजे एवढ्या लांब जाऊन सांगणं विशेष वाटते. मी आपल्याला कबूल केलं की माहीतच नाही तर कशाला हो माहीत पण सांगावं. नेमका अर्थ असा असो स्थिरावला असा तिथं अर्थ केलेला आहे. अरे मी जो गाथा वाचला त्या गाथ्यामध्ये चुकीचा अर्थ केला आहे. कोणाचं नाव सांगून अपमान करायचा नाही मला. म्हणजे अगदी विरुद्ध अर्थ केला आहे. अगदी विरुद्ध त्या गाथ्यात मी खून ठेवलेले तिथं असं
बऱ्याच वेळेला सार्थकाते बरेच गोंधळ करत असतात खूप. की आपण जाऊन पडतं. इथं मला तिला शब्द किती सरळ आहे सांगा. अवलोकिता न अवलोके बोलीजे रेसा नव्हे. म्हणजे अवलोकन करायचं तर अवलोकला जात नाही, बोलावं तर बोलण्यात सापडत नाही. असा भगवान परमात्मा भावाच्या साधनानं फक्त मला कळाला. म्हणजे भावबळे एरवी ना कळे असा अर्थ आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, अवलोकिता न अवलोकवे बोलिजे तैसा नव्हे, हा रकमा देवरू भावे मला तिलावो माये. एक तत्व बाही उतरला भक्त द्वैत दशा विरत पाता ठेली, द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी, नाही ते उजळी समदृष्टी, जववरी कामना मोह तववरी ग्रहो कल्पनेचा, ज्ञानदेवी चित्ती आनंदमय हरी, द्वैताची कामारी नाही ठिकाणी, द्वैताची काजळी क्रोध दशा पादळी, द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी, नाही ते उजळी समदृष्टी. एक तत्व बाही उतरला भक्त. भक्त हा एक तत्व बाही उतरला भक्त. एक तत्व नाम उतरणं धरी म्हणा. म्हणजे एक तत्वानं एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं जे एक तत्व आहे त्या तत्वाने भक्त भवसागर उतरून गेला. द्वैतदशा विरक्त पाहता टेली. त्याची द्वैतदशा आहे ना, ती द्वैतदशा विरक्त झाली. कुठे? भगवान परमात्म्याच्या अनुभूतीमध्ये. भगवान परमात्म्याच्या अनुभूतीमध्ये द्वैतदशा संपते. द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी. द्वैताचीच ही काजळ आहे. कुठली? क्रोध ही द्वैताची काजळ आहे. लक्षात ठेवा. हे द्वैत वाढलं तर द्वैताची जी काजळी येते त्याच काजळीचं नाव आहे क्रोधोदशा. नाही ते उजळी तमदृष्टी. आणि ही एकदा क्रोधदशा निर्माण झाली, अर्थात ही क्रोध म्हणजे व्यवहारातला क्रोध घेऊ नका. या ठिकाणी ध्यायतो विषयांपुसहा संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोबी जायते. म्हणजे या ठिकाणचा क्रोध म्हणजे एखाद्या वस्तूच्या अप्राप्तीमध्ये झालेला वृत्तीचा क्षोभ. त्या वृत्तीच्या क्षोभामध्ये काय दिसतं? तमदृष्टी. म्हणजे तमोगुणाची दृष्टी होते आणि त्या तमपुरुषाच्या दृष्टीमध्ये नसलेलं दिसतं. जववरी कामना आसक्त मोह. ज्ञानोबराय सांगतात, जोपर्यंत आपल्या अंतःकरणात कामना आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये आसक्त आहे, जोपर्यंत आपल्या मध्यामध्ये मोह आहे, तवरी ग्रह कल्पनेचा, तोपर्यंतच कल्पनेचा ग्रह आपल्याला छळणार आहे. म्हणजे माणसाला ग्रहदशा असते ना, अशी ग्रहदशा. अर्थात भगवान परमात्म्याच्या अनुभूतीमध्ये यातलं काहीच राहत नाही. ज्ञानदेवी चित्ती आनंदमय हरी, द्वैताची कामारे नायकी काने. मला भगवान परमात्म्याची अनुभूती आल्यानंतर आता मला द्वैताचा प्रतिबंध माझ्या ठिकाणी मी कानानंसुद्धा ऐकत नाही. आधी मध्य प्रांत टाकून वासना, करू हरी ध्याना सोहम भावे, दिवसा कामना रात्रीचा बडवारो हरिस परिवारो झाला. जातीची विजाती नाही पै कुळधर्म, कुळीचा कुळकर्म हरी आम्हा. ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र स्तोर, सांगतसे विचार आम्हा तुम्हा. दिसा कामान रात्रीच बडवारो हरिस परिवारो झाला. आदी मध्य प्रांत टाकोनी वासना. ज्ञानोबराय सांगतात, आदी मध्य प्रांत. प्रांत म्हणजे अंत असा अर्थ घेतात. आता आदी मध्य अंत म्हणजे असा जो प्रांत आहे, ते असा जी आदी मध्य अंत असा जो हे आहे, ते सगळं टाकून दिलं प्रपंचात असलेलं. टाकोनी वासना, वासना टाकली. करू हरू ध्याना स्वभावे, हरीचं ध्यान करू सोहमभावानं. हा उपासनेचा प्रकार सांगतात ज्ञानोबराय. या अभंगामध्ये उपासनेचा प्रकार आहे. आम्ही उपासना कशी करतो आहोत? दिवसा कामा न रात्रीचा बडीवरू.
दिवसा कामा न रात्रीचा बडीवरू, म्हणजे आमच्या दिवसामध्ये आम्हाला जो उद्योग असतो तो उद्योग नाही, म्हणजे आम्हाला कोणताही आशा नाही. न रात्रीचा बडीवरू, का रात्रीचं अज्ञान नाही. हरी सहपरिवारू झाला आम्हा. याच्या ठिकाणी म्हणायचं निर्दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणजे दिवसाचा उद्योग आम्हाला नाही, रात्रीचा उद्योग नाही. दोन ठिकाणी भगवान परमात्माचा आहे. जातीची विजाती नाही पै कुळधर्म. बरं, जाती विजाती कुळधर्म हे काहीच आमच्याकडे नाही. कुळीचा कुळकर्म हरे आम्हा. आमचा सगळा भगवान परमात्मा हेच आमच्या कुळाचं कुळकर्म आहे. कुळधर्म विठ्ठल, कुळधर्म देव सगळा अभंग तुकोबाराचा पाहून घ्या. किंवा विठ्ठल कुळीचे दैवत. ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर, सांगत असे विचार आम्हा तुम्हा. ज्ञानोबाराय सांगतात वेदशास्त्र आहेत ना, हे सगळे आपल्याला हाच विचार सांगतात. मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखील गे माये. वैताच गोष्टी हरपल्या विश्वरूपे मिठी देतो हरी. छाया माया काया हरि रूप ठाया, चिंतिता विलया एक तेजी. ज्ञानदेवा पहा ओहम सोहम भावा, हरिरूपी दुहावा सर्व काळ. वैताच्या गोष्टी हरपल्याचे हरी, विश्वरूपे मिठी देतो हरी. भगवान परमात्मा भेटल्यानंतर ब्रह्मानुभूती जी अवस्था आहे ती अवस्था या अभंगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात. मी माझे मोहित राहिले निवांत. बरं, मी माझ्यानं मोहीन गेले, मोहित झाल्या अवस्थेमध्ये निवांत राहिले. एकरूप तत्व देखील एक माय. मला एक रूपाचं तत्व भगवान परमात्मा भेटला. त्या ठिकाणी द्वैताच्या गोष्टी हरपल्या. शेवटी द्वैताच्या सगळ्या गोष्टी हरपल्या. जसं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. किंवा निळोबाराय सांगतात माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खावयासी बैसला सकळ. भगवान परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही, सगळं भक्ताचं द्वैत संपवतो. विश्वरूपे मिठी देतो हरी. विश्वरूपानं भगवान परमात्मा मला मिठी देत आहे. अशा ठिकाणी छाया, छायानाम माझी जीवदशा. माया, मायानाम प्रपंच. काया, कायानाम माझा देह. काय असेल ते छाया माया काया हररूपी ठाया. सगळं भगवंताच्या ठिकाणी गेलं. चिंतिता विलया एक तेजी. एक तेजामध्ये सर्व लुप्त झालं. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेवा पहा ओहम सोहम भावा. बरं, भगवान परमात्मा आम्हाला अहम सोहम भावानं ओहम सोहम या भावानं प्राप्त झाला. असा जो भगवान परमात्मा तोच भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याची धार काढावी दुहावा. म्हणजे त्या भगवान परमात्म्याची आपण अनुभूती घ्यावी. या अभंगामध्ये ज्ञानोबारायण आपल्या श्रीगुरूंना नमन केलेलं आहे. प्रथम नमोतो गुरुदेव, तेथे निमाले भावा भाव. अनादि स्वयमेव स्वादी देव नमिला. हे जग जेणेसी संचले, पर कोठेही नाही नाडले. जेवी हालिया अंतराळे, ऐसा सर्व मेळे असताही. ऐसा सर्वातीत परी ऐसा जग भरीत. कनक कांकणे राहत
तैसा विकृत निरंतर जो मन बुद्धीसी अगोचर तोची झाला चराचर हा आत्मसुखाचा विचार अपविस्तार केला जेने तो जाणावा ज्ञप्ती रूप निवृत्तीनाथाचे स्वरूप एकदंत नामे ज्ञानदीप बोध स्वरूप ज्ञानदेवा जे मनाचे पैमूळ जिथे द्वैताचा दुष्काळ स्वरूपी स्वरूप केवळ वाढळ नेमिला. प्रथम नमो तो गुरुदेव. ज्ञानोबराय गुरुदेवा नमस्कार करतात. अर्थात गुरुदेवाच्या नमनाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला सांगत बसत नाही. पुढंच संत प्रकरण आले. त्या संत प्रकरणामध्ये पहिलाच अभंग आहे 697. गुरु हा संत कुळीचा राजा. प्रसिद्ध अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच ठिकाणी सातत्याने म्हटला जातो. ज्ञानोबरायांच्या गुरुभक्तीच्या बाबतीत ज्ञानोबराय उतावीळ आहेत आणि परत लोभी आहेत. एकदा गुरूंचं वर्णन त्यांना भान राहत नाही. गुरुना त्यांना सांगावं लागतं, बाबा रे उरक लवकर 11:30 वाजल्यात, त्यामुळे 12 वाजेपर्यंत सगळं संपलं पाहिजे ना. प्रथम नमो तो गुरुदेव. गुरुना नमस्कार कर. जेथे निमाले भावभाव, ज्या ठिकाणी भावभाव संपले. अनादि स्वयमेव तो आदिदेव नमियाला. जो अनादि भगवान परमात्मा आहे, जो स्वसंवित आहे, तो आदिदेव मी नमस्कार केला. जे मनाचे पै मूळ, भगवान परमात्मा हा मनाचं मूळ आहे. जेथे द्वैताचा दुष्काळ, ज्या भगवान परमात्म्यामध्ये द्वैताचा दुष्काळ नसतो. स्वरूपी स्वरूप केवळ, जे स्वरूपामध्ये स्वरूप आहे तो आढळ नेमेला. असा आढळ असणारा सद्गुरू नमला. हे जग जेनेसी संचले, जेने हे जेने जग हे समस्त आत बाहेरी पूर्णजात झाले आहेत ते तेजे जैसे. हे संपूर्ण भगवत त्यांना नेसलेलं आहे. परकोटेही नाही राहिले, परकोटेही नाही नाडले, पण कोटेकन राहिलं नाही. जेवी हाली अंतराळे तैसा मेळे असताही. म्हणजे हल्ल्यानंतर लक्षात येतं, म्हणजे अंतराळामध्ये वायू हलवला तर लक्षात येतं, किंवा आकाश, एरवी आकाश तसं लक्षात येत नाही, ढगाच्या हलण्यानं ते लक्षात येतं. तैसा सर्व मेळे असताही, सर्वांच्यामध्ये असताही. ऐसा सर्वातीत, असा सर्वापेक्षा अतीत असणारा. परी ऐसा जगभरीत, परंतु जगामध्ये असणारा. कनक कांकणी राहात, जसं कांकणाच्या आकारामध्ये राहताना असणारं सोनं हे आकारापासून भिन्न असतं. तैसा अविकृत निरंतर, जो मनबुद्धीशी अगोचर, ज्याचं भान मनबुद्धीला होत नाही, तोची झाला चराचर, तो चराचर झाला आहे. आत्मसुखाचा विचार अपविस्तार केला जेणे. हा आत्मसुखाचा विचार जो आहे तो ज्यानं विस्तार केला, तो जाणावा ज्ञाप्तिरूप. तो भगवान परमात्मा म्हणजे सद्गुरू ज्ञातिरूप आहे. हेच माझ्या निवृत्तीनाथांचं स्वरूप आहे. त्यात निवृत्तीनाथांना मी गणेश म्हणतो. एकदंत नामे ज्ञानदीप, बौद्ध स्वरूप ज्ञानदेवा. ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन केले, फार गोड आहे. त्या ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन असं केलेलं आहे. पृथ्वी जयाच्या क्षमा, नुबगे स्थावर जंगमा. 18व्या त्यातल्या ओव्या. समुद्रा दयाचे तोय, तोया दयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य दयाचे ने. सुख जेने सोल्लास, वेद जेने सुभाष, हे असुभवस रूप जेने. त्या ओव्या पहा. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू, रहाटात असे मजातू त्रिकोणिया. अगदी 18व्याचा शेवट समारोपामध्ये ओव्यात. आणि पृथ्वी दयाच्या क्षमा, नुबगे जाव संभवा, ह्या सगळ्या ओव्यात त्या. असं माझ्या निवृत्तीनाथांचं स्वरूप आहे. आता निवृत्तीनाथ म्हटलं की निवृत्तींचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबरायांनी
प्रवृत्ती सांगितलेली आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती. मी तू प्रवृत्तीसी आले समग्र गिळले वासनेसी. नाही त्यासी मी हृदयचा विवेको जन बनलो ब्रह्मदेशे. उजेडली शांती मावळली निशी अवघा ब्रह्मरसी पागळले. ज्ञानदेवा चित्ती क्षमाची पदली प्रवृत्ती सामावली निवृत्ती राया. नाही त्यासी हृदयचा विवेको जन बनलो ब्रह्मदेशे. जन बनलो ब्रह्मदेशे. निवृत्तीनाथांचं वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात, मी तू प्रवृत्तीशी आले. मीपणा तूपणा हा प्रवृत्तीच्या ठिकाणी आला, पण सद्गुरूंनी समग्र गिळले वासनेशी, वासनेसह सगळं गिळून टाकलं. नाही ते असं मेरू कैसा बघू. जो नाही, मेरू म्हणजे आधार, जो नाही त्याला अधिष्ठान काय सांगावं, जो नाही त्याचा विचार काय करावा. जनवन लोकू ब्रह्म दिसे. जनामध्ये वनामध्ये सगळ्या ठिकाणी मला ब्रह्म दिसतं. उजेडली शांती मावळली निशी. एक प्रकारची शांती अवस्था प्राप्त झाली, त्या ठिकाणी अज्ञानाची निशी मावळली. अवघा ब्रह्मरशी पाजळले आणि ब्रह्मरसामध्ये संपूर्ण या ठिकाणी दिव्य झालं. ज्ञानदेवा चित्ती क्षमाची उपजली. आमच्या अंतःकरणामध्ये क्षमा निर्माण झाली, प्रवृत्ती सामावली, निवृत्ती राया. आणि जी माझी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती निवृत्तीमध्ये सामावून गेली. बोला. जीवनी हरी आहे निरंतरी बोलिली वैखरी व्यासमुखे. जीवन ईश्वर चला चराचर लक्ष पारणी. चौदेहाग्रासी आला तत्वे तत्वेसी हरी वैराटेसे एक वृक्ष. ज्ञानदेव म्हणे वृक्ष ही वृक्ष न जाणे असोनी नसने सुनी देसे. जग जीव ईश्वर चराचर लक्ष पारणी. जनी वनी हरी आहे निरंतरी. भगवान परमात्म्याचं व्यापक स्वरूप ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे. जनी वनी आत्मतत्वी. परमार्थातला सर्व प्रवास त्यासाठीच चाललेला आहे. लक्षात द्या. अंतिम प्राप्ती ज्या ठिकाणी जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्याला पूजा ध्यानाचा निषेध नाही, आपल्याला मात्र तो आहे. असा जनीवनी हरी आहे निरंतरी. बोलिली वैखरी व्यासमुखे. हे व्यासाने सांगितलं. व्यासाच्या मुखानं अशी वैखरी बोलली म्हणजे व्यासाने आपल्याला हे सांगितलं. हरी व्यापक सर्वगत जगत जीव ईश्वर क्षराला चराचर. जगाच्या रूपानं जीवाच्या रूपानं, म्हणजे जगत म्हणजे जड, जीव म्हणजे चेतन. जगतामध्ये काही चेतन आहे, काही जड आहेत. या दोन्ही रूपानं ईश्वरच क्षराचराला क्षरलेला आहे, ईश्वरच प्राप्त झालेला आहे. लक्षालक्षपार अलिप्तपणे. आणि लक्षालक्षपार म्हणजे लक्षाच्याही पलीकडे असणारा असा अलिप्तपणानं चहुदेहाग्रासी, चारी देहाचा ग्रास करतो. आता चौथा देह कुठला आहे कुणाला ठाऊक. सूक्ष्म स्थूल सूक्ष्म कारण. आपलं भांड महाकारण कसं, महाकारण म्हणजे घोटाळलं ना सगळा. महाकारण ब्रह्म आलं ना. महाकारण ब्रह्माला ग्रासलं सगळा खेळकोंड बघेल आपलं सगळं अष्टादशा बंदच करावं लागलं आपल्याला सगळं. लक्षात. महाकारण नाही, महाकारण नाही. मी मग काय सांगितले, मला कळत नाही मी कबूल केले. तुम्हाला माहीत असलं तर हरकत नाही. स्थूल सूक्ष्म कारण ठीक आहे. आता चौथा, आपलं भांडवल संपलं. कोणता चौथा दी आहे. हे सगळं ज्यानं कळतं ते समजा शेवट. महाकारण नाही मी कबूल करत. स्थूल सूक्ष्म कारण हे देह ज्या ज्ञानानं समजतात तो चौथा देह असं समजूया. असं सगळं चारी देहाला त्यानं ग्रासलं. चारी चहुदेहा ग्रासी व्याला तत्वे तत्वेसी.
तत्वानं तत्वाला तो व्यालेला भगवान परमात्मा हरी वैराटेसी एक वृक्ष, विराट स्वरूप असं एक वृक्ष. अलक्ष लक्ष्मी लक्षी ते दिसती दोन्ही पक्षी, वेदशास्त्र आहेची साक्षी बाबा बाळचंद. किंवा ज्ञानोबरांचा अभंग आहे पांगुळ, आता आठवणार नाही. वृक्ष एक होता त्या तळी बैसविले रीती, एकदम शेवटच आहे त्याचा, आठवलं तर बघा. ज्ञानदेव म्हण आहे 14 राशी व्यालात हरी वैराटेशी एकच वृक्ष. ज्ञानदेव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे. तो भगवान परमात्मा वृक्षाच्या रूपात सुद्धा वृक्ष झालेला नाही. 15वा अध्याय संपूर्ण आपल्याला माहीत आहे. न रूपमस्येह तत्वोपलभ्यते. ज्ञानदेव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे, आसोनी नसणे सुमनी जैसे. आसोन नसणं जसं सुमनामध्ये, म्हणजे सुमनामध्ये सुवास आहे म्हणावं तर दिसत नाही म्हणावं तर येतो. असा जसा सुमनातला सुवास आसोन नसतो, तसा भगवान परमात्मा या जगतामध्ये आहेही. का आहे? जगतरूपानं नटलाय म्हणून आहे. नाही का? जगतरूपानं त्याला कवळावं म्हटलं तर तो जगतरूपानं तसा कळत नाही. जगतरूपानं नटलेला आहे म्हणून आहे. जगत म्हणजे तो भगवान परमात्मा नाही म्हणून नाही सुद्धा. म्हणून ज्ञानोबा सांगतात आसोनी नसणे सुमनी जैसे. अंजनी अंजन साधिले निदान, द्वैताद्वैत घन ज्ञाने सारिले से द्वैत अद्वैत निर्गुण निवळ साध्य साधक वस्तू आलिया ज्ञान देवी साध्य अज वस्तूचे देही देह साचे नूरे सारिले से द्वैत निर्गुण निर्मळ. अंजनी अंजन साधिले निदान. निदान दिसण्यासाठी अंजन घालावं लागतं. असं म्हणजे पृथ्वीच्या पोटात निदान असतंय. तर ते काय आगा पाताळीचे निदान, डावी लकीर, परत ते थार पायाळाचे, होवळे लोचन पायाळाचे. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये साठा असतो. तो साठा तो दिव्यांजनाने मिळतो. त्याला पायाळ लागतो. पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके, म्हणजे तो पायाळू पाहिजे. म्हणजे त्याचा जन्म पायाकडून झाला असला तर त्याला ते जमिनीतलं दिसतं म्हणतात. निदान पाणी नाही पण धन नाही पण पाणी तर दिसतं बऱ्याच जणांना. पानाडे आहेत ना, पानाडे, ते पानाडे पायाळू असतात. लक्षात. आपण सगळे डोकाळू आहोत. डोकाळू म्हणजे डोक्यानं चालणारे जास्त. लक्षात. तो पायाळाला कळतं. समाधीमध्ये आपण काही ज्ञानोबराच्या समाधी तरी ज्ञानदेव हा पायाळ जाग. सोपान देव तोची नयन, निवृत्ती दोय तोची अंजन, तेची ते सुखप्राप्ती. ऐसे करोडी साधन साधिले श्री विठ्ठल निदान, तेथीच विभाग ज्याचे देवपर्यंत तेची अनुभव जाणत. हे समाधी आहे. समाधीमध्ये अभंग आहे. अंजन घातिले अंजन डोळा दिसू लागली वाट, किंवा कृष्णांजन एक वेळा डोळा घातिले आढळ. म्हणजे जसं पृथ्वीमध्ये असणारं भूमिगत धन डोळ्यानं दिसत नाही आपल्याला, मग ते डोळ्यानं दिसत नाही, मग त्याच्यात अंजन घावं लागतं. स्थूल दृष्टीनं भगवान परमात्मा दिसत नाही, म्हणून ज्ञानाचं अंजन आपल्या नेत्रामध्ये सद्गुरू घालतात. त्याच्यामुळं अंजनी अंजन साधिले निधान. त्या अंजनाने हे अंजन, मगाशी ते निरंजन सांगितलं ते, पुढच्या अंजन शब्दाचा अर्थ ब्रह्म करायचं. अंजनी अंजन साधिले, निधान साधलं. द्वैताद्वैत घन विज्ञानेसी. द्वैत अद्वैत असं घन अद्वैत आहे. विज्ञानासह म्हणजे सगळं निघून गेलं ते. सारिलेसे द्वैत, द्वैत सरलं. अद्वैत सकळ,
आहे ते फक्त अद्वैतच आहे, किंवा अद्वैतही साधला असं म्हणलं चालतंय. निर्गुण निर्मळ निवळले, निर्गुण असणारा भगवान परमात्मा, निर्मळ असणारा भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा मला समोर झाला, स्पष्ट झाला. साध्य साधक वस्तू आलिया पै हाती, साध्य आणि साधक वस्तू आल्यानंतर साध्य आणि साधक मुरडोनी पाहता वस्तुमय. वस्तू हातात येईपर्यंत व्यवहारामध्ये तसं नाही. व्यवहारामध्ये साध्य प्राप्त झाली तरीसुद्धा साध्य आणि साधक हा भाव राहतो. परमात्मामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये साध्य प्राप्तीनंतर साधकही राहत नाही, साधनही राहत नाही. म्हणजे साधक साधन नष्ट होतो, साध्य साधक हाही भाव नष्ट होतो, साध्य साधन हाही भाव नष्ट होतो. मुरडोनी पाहता वस्तुमय, मागं वळून जर पाहिलं तर सगळं वस्तुमय दिसतंय. मग हे सध्या संपलं. ज्ञानदेवी साध्य अज वस्तूचे. ज्ञानोबराय सांगतात मला कुठल्या वस्तूत साध्य झालेलं आहे? अज. बरं, अजोयम नित्य अजोनियम शाश्वतोयम पुराण, तो अज भगवान परमात्मा. तर अज म्हणजे जो जन्मलेला नाही ते माझं साध्य आहे. म्हणजे जे उत्पन्न झालं आहे ते माझं साध्य आहे. व्यवहारातल्या सगळ्या लोकांचं साध्य कुठलं आहे? जन्मलेलं. ज्ञानदेवी साध्य अज वस्तूचे, देही देह साचे नोरे तरी. देहामध्ये असतानासुद्धा देह राहत नाही. बोला. अंजनी संपूर्ण ठेवून यावन, ज्ञानी ज्ञान घन निरालंबी. श्रवण नयन जाती गोतपन, जीव शिवा खूण आत्मपणे. ज्ञानदेव म्हणे वाचा वाचक योगे, हरिविना वाऊगे नाही रया. अंजनी संपूर्ण ठेवून या मन, सर्व मन अंजनामध्ये ठेवलं म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ठेवलं. ज्ञानी ज्ञान घन निरालंबे, घन निरालंब अवस्थेमध्ये म्हणजे भगवान परमात्मा आलंबन नाही. ज्ञानी ज्ञान घन निरालंबी, निरालंबामध्ये हे सगळं ज्ञानी. आदी मध्य अंतू नसोन्या दिसे. ज्या भगवान परमात्म्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, तो नसूनसुद्धा तो दिसतो. पाटी पोटी वसे निगोटरया, सर्व ठिकाणी तोच भगवान बाबा. श्रवण नयन जाती गोतपन. श्रवण नयन म्हणलं सगळी इंद्रिय घ्यायची, म्हणजे आपली इंद्रिय, आपली जाती, आपली गोतपण, जीवशिवा खून आत्मपणे. सगळं जीव असो शिव असो सगळ्यांची खूण आत्मपणानं आहे. ज्ञानदेव म्हणे वाच्या वाचक योगे. वाच्या वाचक योगे म्हणजे जे वाच्य आहे भगवान परमात्मा किंवा जगत, वाच्य याच्या योगे हरिवीर वावगे नाही रया. वाच्य वाचक याच्या योगानं जेवढं काय आपल्याला कळतं ते सगळं इदम शब्दोदितं जगत. सांगता का श्लोक पाठीमागचा सगळा? पंचदशीतला श्लोक आहे ना, इदम शब्दोदितं जगत. पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हां आता माझ्याच पाठ नाही पण मला कसं घेणार? उठून सांगा, सांगा की काय बिघडते? अचूक द्या, माझं तर कुठं बरोबर आहे. बरं असते. इदम शब्दोदिकम जगत. भाऊ तुमच्या लक्षात घ्या काय तो 11 इंद्रिय मनासह. हां आता बरोबर बोला. 11 हां बोला की बोला की तेच आलाय तुम्ही जवळ आलाय. शास्त्रे नापी हां बास 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 बास. 11 इंद्रिय वृत्त्या शास्त्रेनं. हां पुढे आपी अवगम्यते म्हणजे 11 इंद्रियाच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा किंवा शास्त्रानं आपी अवगम्यते. सांगा आता थोडं राहिले. हां हां यावत किंचित भवेत येतत इद शब्दोदिकं जगत. असं आहे. ते आम्हाला कोणाचा तर आधार लागतोच तेव्हा काय आपल्या काय नाही. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या तिरकाला भक्ती करते. आम्ही आपलं
एकदा मिळालं कीर्तनात आपलं ते सगळं देत राहिलेलं आहे, काय नाही लक्षात येत. सध्याच्या खरंच सांगतो म्हणजे आता काय करावं मला वेळ मिळत नाही, तर हवा 18 दिवसाच वाटतं. काय नाही उगं बाहेर फिरण्यात काय अर्थ राहिलेला आहे अजिबात. उगं कारण नसताना फिरायचं. विशेष म्हणजे मी माझ्या मनाला 100 वेळा असा प्रश्न विचारला की का बाकीचे पैशासाठी फिरते, तू का फिरतोयस तेवढं सांग. तुला पैसा मग फिरतोयस का? तरी फिरतोयच. तुका म्हणे फिरे भोवंडीने दमजिरे, तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी. माया सगळ्या लोकांना घरोघरी नाचवते, कीर्तनकाराला गावोगावी नाचवते. लक्षात ठेवायचं. आम्ही नेहमी मायेचा अनुवाद करतो ना, ती माया म्हणते तुला काय म्हणायचं ते म्हण, तुला प्रत्येक गावात नाचवते. एकेका दिवसात 3 गावात नाचवते, एकेका गावात 4 गावात नाचवते. लक्षात ठेव. नाच मेरी जान पैसा मिलेगा. तुम्हाला जरा कंटाळाला म्हणून काही त्रास सांगावा लागतं. लक्षात ठेवा. असो कशावर आलो मी? इदम शब्दो दिकन जगत. आज आलो ना. आता कुठं होतं ते सांगा. कुठं होतो मी? हा ज्ञानदेव वाचक योगी हरिवीर. जे काय असे ते भगवान परमात्म्याशिवाय वेगळं काही ज्ञान. बोला. ज्ञान ध्यान पटी तंतु पैमनाचा, हरे रूप वाचा सानी पाठ. स्वरूप कामारी वाघ पुष्पचारी, विरुळा मारी जाणे बोल. त्रिगुण सवळी घालून उलती, करूप पंक्ती ज्ञानदेवी घर तत्वता निर्गुण, परेचे संपूर्ण घर खेळ. स्वरूप कामारी वाघ पुष्पचारी, विरुळा मारी जाणे बोल. ज्ञाने ध्यानपटी तंतुपै मनाचा. ज्ञानोबा या ठिकाणी कल्पना मांडतात. ज्ञाने ध्यानपटी, ध्यानरूपी पटावर ज्ञानानं मनाचा तंतू, अशा मनाच्या तंतूनं ते विणलं. हरिरूप वाचा सारीपाठ, आणि हरिरूपाचा हा सारीपाठ तयार झाला. या स्वरूपाच्या कामामध्ये 4 वाक्पुष्पे म्हणजे 4 वाचा, परापश्यंती मध्यमा वैखरी, या 4 वाचा विरुळा मापारी जाणे खून. या 4 वाचाच्या द्वारा ज्ञानाच्या ध्यानाच्या द्वारा मनानं विडलेला तंतू यानं काही सापडत नाही. विरळा मापारी जाणे खून. एखादा मापारी त्याला ही खून कळते. त्रिगुण सवडी घालोनी उलती. 3 प्रकारची सवडी म्हणजे त्रिगुणाची चूल ही उलती घालून एक रूप पंक्ती जेवी नरू. तो जर नर आहे तो एक रूप पंक्तीमध्ये जेवतोय किंवा त्या ओळीला बसतोय. ज्ञानदेवी घर तत्वता निर्गुण. आपल्याला हे अभंग माहीत आहे की ज्ञानदेवागर चिदानंदी, असं चिदानंदाच्या घरामध्ये तत्वता निर्गुण घरामध्ये परेचे संपूर्ण घर केले. अशा परावादीच्या पलीकडचं असलं जे घर आहे, परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर, किंवा निरंजने आम्ही बांधिले घर निराकार निराभास राहिलोसे, अशा तऱ्हेचं जे भगवान परमात्म्याचं घर आहे त्या घरामध्ये ज्ञानोबा सांगतात आम्ही वास करतो. मृत्यूचिने मापे जे जे गेले प्राणी, मृत्यूचिने मापे जे जे गेले प्राणी, तयाची शिराणी यमकरी, तयाची शिराणी यमकरी. धर्मा मनाही कर्मा अवघेची ब्रह्म होनी ठेलो. भाव ठेला विनाश संपन्न आपे आप जनार्दन येईल घरा. ज्ञानदेव म्हणे काग सरले संसारी, 4ही वापारी गिळोनी ठेलो. धर्मा कर्मा अवघेची ब्रह्म होनी ठेलो. मृत्यूचे नि मापे जे जे गेले प्राणी. जे जे मृत्यू आपले वाङ्मय असं आहे की मृत्यूर्मा अमृतम गमय, अमृत दशेला जाणं असं आपलं वाङ्मय आहे. त्या अशा तऱ्हेनं आम्ही मृत्यूतीत अवस्थेमध्ये जातो. मृत्यूचे नि मापे जे जे गेले प्राणी
तयाची शिराणी यम करी. जे मृत्यूच्या मापानं गेले त्यांची शीग यम असा लावतो. जसे रोज मरतील तसं एक एक माप उचलून त्याच्यावर असं टाकतो, मापा ठेवतो. तर यम नेम धर्म आम्हा नाही कर्म. आम्हाला मात्र यम नेम धर्म हे काही संबंध नाही. अवघेची ब्रह्म होऊन ठेवलो. ज्ञानोबा सांगतात यमाचं जे माप आहे ते यमाचं माप आमच्यासाठी नाही, सामान्य लोकांच्यासाठी आहे. आम्ही कसे आहोत? द्वैतभाव ठेवला, अविनाश संपन्न. आमचा द्वैतभाव संपलेला आहे, अविनाशी झालेलो आहे. आपे आप जनार्दन येईल घरा. आमच्या घरी भगवान परमात्मा येईल. ज्ञानोबा सांगतात आमचं संसारातलं सगळं काच संपलेलं आहे. चारही मापारी गिळून ठेवलो. चौघ्या मापाऱ्यांना आम्ही या ठिकाणी चौघे कोण आहेत? हे 4 वेद मापणारे, सगळ्या जगताचं माप करणारे 4 वेद आहेत ना. या 4ही वेदांना आम्ही गिळून ठेवलेलो आहोत. म्हणजे सगळ्या वेदांचं परिपूर्ण ज्ञान, ते ज्ञान आमच्या ठिकाणी आहे. स्वरूपे पाहता लक्षली घेता अरूपानंता गुणे नाही. स्वरूप प्रकाश दीप नाही पाधार धारासी निर्धार परेसी परे पार परमतत्व. ज्ञानदेवा घरी पश्यंती ओवरी वेदश्रुती घरी दीप केले. प्रकाश दीप तीच अवस्था ज्ञानोबा, तेच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणचं अवस्थान ते सांगतात. स्वरूपी पाहता लक्षलीही घेता अरूप अनंता गुणी नाही. स्वरूपी पाहता लक्षलीही घेता, लक्षानं त्याला स्वरूपामध्ये पाहत असताना, लक्षणेच्या द्वारा त्याला घेत असताना आरूप अनंता गुण नाही. अरूप असणारा भगवान परमात्मा, त्याच्या ठिकाणी कोणताच गुण नाही. मग तो कसा आकलन होईल? कैसेनी स्वरूप प्रकाशे पे दीप. अशा भगवंताचं स्वरूप कशातून आपल्या ठिकाणी प्रकाशेल? कारण का? एकी एक सोप आकळे कैसे. एखाद्याला एक वस्तू कळण्यासाठी ती वस्तू त्याच्यापेक्षा भिन्न असावी लागते. एखाद्यापेक्षा वस्तू जर भिन्न असेल तर एकालाच एकच वस्तू म्हणजे आपल्यालाच आपलं आकलन कसं होईल? नाही पा आधार आधाराशी निर्धार. कोणताही आधार नाही, आधार निर्धार नाही. परेसी परे पार परमतत्व. त्या भगवान परमात्म्याला जाणण्यासाठी कोणताही आधार नाही, त्या आधाराचा कोणताही निर्धार नाही. परेसी परे पार परमतत्व, परावाणीच्याही पलीकडे असं आहे. असं जे परमतत्व आहे, ज्ञानदेवा घरी पश्यंती ओवरी. ज्ञानोबा सांगतात आमच्या घरामध्ये पश्यंती ओवरी आहे. वेदश्रुती घरी दीप केले, आणि त्या आमच्या घरामध्ये वेदश्रुतीने दीप केलेला आहे. म्हणजे वेदश्रुतीनं त्या ठिकाणी या ठिकाणी ज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे. लवण पवन जळा पासवधीर पावन समीर रवितया. आत्मा इंद्रिया प्रकाशी समरसूक्ष्मी घासी दिव्य तेजे. पंचक दशक तत्वता विचारी एक रूपे करी ग्रास त्यांचा. ज्ञानदेव जप हरी आत्मा माझा चिंतिता निरजाये तू वेगी. दीप्ती आत्मा इंद्रिया प्रकाशी समरसूक्ष्मी घासी दिव्य तेजे. लवन पवन जळा पासाव धीर. ज्ञानोबा सांगतात लवण नाम समुद्र, पवन नाम वारा, जळा पासाव धीर. या जळापासून परत पृथ्वीची संबुती आहे. पावन समीर रवी तया, अर्थात या सगळ्यांना रवी म्हणजे सूर्य हा त्या सर्वांना पावन आहे. तेज दीप्ती आत्मा इंद्रिया प्रकाशित. तेज दीप्ती आत्मा म्हणजे तेजाचं जे दीप्त आहे, अशा ठिकाणी जो आत्मा आहे, असा जो आत्मा आहे तो इंद्रियांचं प्रकाशन करतो. समरसोनी ग्रासी दिव्य तेजे, आणि समरस होऊन दिव्य तेजाने त्याचा ग्रास करतो. पंचक दशक तत्वता विचारी एक रूपे करी ग्रास त्याचा. पंचक दशक याचा अर्थ असा आहे, विषयांचं पंचक आणि दशक म्हणजे या ठिकाणी पंचक आणि दशक म्हणजे 15 तत्व झाली. पंचप्राण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय याचा तत्वानं विचार करावा. एक रूपे करी ग्रास त्याचा. भगवान परमात्मा त्या सगळ्यांचा ग्रास घेतो. ज्ञानदेवा जप हरी आत्मा माझा.
ज्ञानोबाराय सांगतात, हा जो आत्मा आहे, हा आत्मा माझा जप आहे, चिंतिता नील जाय तू वेगी. भागवत ज्ञानोबाराय सांगतात, आता म्हणत नाही मी, सायुज्य सदन श्यामेचे घरी. आम्हाला सायुज्यता अशी प्राप्त झालेली आहे. हृदय कल्लारी श्यामतनू, आमच्या हृदयामध्ये कल्लारी म्हणजे कमळ वृत्तीच्या सहस्रकरी असा भगवान परमात्मा सचेत अचेत नित्यता विरक्त, सचेत असेल अचेत असेल नित्यवर झाले असोनी अलप्त जन्म मरणा. तो सचेत तोच आहे, अचेत तोच आहे, नित्यता त्यांच्यापासून विरक्त तोच आहे. जनामध्ये असून तो जन्म मरणाचा वेगळा आहे. नारायण साध्य साधक साधिता, नारायण साध्यच आहे, नारायण साधक आहे, नारायण साधणार आहे. विग्रह पूर्णता अंगी लागो, अशी विग्रह पूर्णता अंगी लागावी. ज्ञानदेवी मौनी गुणप्राप्त धाम. ज्ञानोबाराय सांगतात, या ठिकाणी काही चालत नाही म्हणून गुणप्राप्त धाम. सर्वत्र आराम हारी माझा. एकी म्हणे ग्रह, दुजी म्हणे मोह, एकीने सोम सांगितले. शास्त्रकारांनी भगवान परमात्म्याचा जो अनुवाद केलेला आहे, तो अनुवाद कसा केला याचा विचार सांगतात. एकी म्हणे ग्रह, एक म्हणते ग्रहदशा आहे, दुसरी म्हणते मोह आहे, तिसरी म्हणते सोहम आहे. कोहम वाचे वारी सोहम वाते सोहम मते सारी. कोहम वाचे वारी, कोहम या वाचेनं वारी, सोहम मते सारी, सोमतांसारलं वैकुंठीची दरी उघडली. ज्ञानोबाराय सांगतात, अशा तऱ्हेनं वैकुंठ स्थान प्राप्त झालं. काकार भेदीला, मी आपल्याला बघलो होतो, आपल्याला यातलं काही कळत नाही, कुठं काकार असेल ते शोधून बघा तुम्ही. काकार भेदीला सकार शोधिला, अर्थात ते नाथ महाराजांच्या भागवतामध्ये आहे. ककार प्रत्येकाचं ओंकार निमाला स्थये स्थानी, त्या ठिकाणी ओंकारसुद्धा थांबला. ज्ञानदेही ओहम सोहम गिळले पै कोहम. ज्ञानोबाराय सांगतात, ओहम सोहम कोहम सगळं गिळून टाकलं. नाही आम्हा मोहम कल्पनेचा, आता आम्हाला कल्पनेचा मोह नाही. निर्गुण रूपाची जी छाया आहे तीच सगुण रूपामध्ये बिंबलेली आहे. म्हणजे निर्गुणाचं प्रतिबिंब या सगुणामध्ये पडलेलं आहे. तत्वी तत्व गेली अनुठाया, त्या तत्वामध्ये जी तत्व आहे ते आपापल्या ठिकाणी गेलेली आहेत. निश्चळ निश्चळ नलगी आळुमाळ, अशा निश्चळ स्वरूपामध्ये जो निश्चळ राहतो, तत्वता आढळते वेगळेची, असा भगवान परमात्मा तो वेगळाच आहे. नातळता पंथी शब्दाचा सुहावा, त्या पंथानं जात असताना शब्दाचा सो काही गम लागत नाही. परेसहित व्हावा भरला दिसे, परावाचेसह त्या ठिकाणी संपूर्ण मागं दिसतो. ज्ञानदेवी रम्य दिसोनी न दिसे. ज्ञानोबाराय सांगतात, असा भगवान परमात्मा रम्य असा आहे, तो दिसून दिसत नाही. निराकाशी भासे तदाकार, तो निराकार आणि तदाकार भासतो. आदी मध्य अंत सर्व समहारी, आदी मध्यांत या सर्वांच्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. घटमट चारी भरला दिसे, चार घटामध्ये मठामध्ये सर्व ठिकाणी भरलेला दिसतो. देखीला गे माये अलक्ष लक्षिता, अलक्ष असणारा लक्षण करताना तो दिसला जातो. शांती पक्षवाता समबुद्धी, शांती पक्षवाता समबुद्धी असणारा. भावबळे घन आलोट अभंग, भावाच्या बळानं घन असणारा, आलोट असणारा म्हणजे अपर्याप्त असणारा, अभंग असणारा. चित्संग भंग प्रपंचाचा, जो प्रपंचाचा भंग होतो. ज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम. ज्ञानोबाराय सांगतात, केवळ नामाच्या प्रेमानं, नामाचं ज्या ठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी हा भगवान परमात्मा विश्राम करतो. तेथेची विश्राम हरीचा असे. एक भान गिळू तुझे उघडू, कासेवीचा मेळू गिळू सगळा पोट भरू येणे वैकुंठीचे पेणे. सेवा मुखदाने डोंगर सगळे मायेचे मोकळे, प्रपंचा कळे या हेतू. ज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाध्य, एर तत्वबोध्य मुक्ताकेचे. सेवा मुखदाने एक भान गिळू दुजे उघड. ज्ञानोबाराय सांगतात, प्रपंचाचं जे भान आहे ते गिळून टाकावं.
आणि दुसरं निर्माण करावं. कासेवीचा मेळू गिळू सगळा. काय याचा मेळू आहे हा जो कासेवीचा मेळू? कासेवीचा अर्थ कासवीचं दूध समजा, म्हणजे असणारं ते तिसऱ्या 15व्या अध्यायामध्ये जी जगताची अवस्था सांगितली ती अवस्था. असा जो आहे तो गिळू सगळा. पोट भरू येणे वैकुंठेचे पेणे. जो भगवान परमात्मा आहे ना, तो भगवान परमात्मा तृप्त करणार आहे. सेवा मुख जाणे कृष्ण सुखी. अशा सेवेच्या मुखाच्या द्वारा हे कृष्णाचं सुख आम्हाला कळतं. बाह्य जो प्रपंच आहे तो प्रपंच आपल्याला तृप्ती देऊ शकत नाही. डोंगर सगळे मायेचे मोकळे, सगळे मायेचे डोंगर आहेत. ज्ञानोबा सांगतात प्रपंचा नाकळे या हेतू, म्हणून आम्ही प्रपंचाला आकळत नाही या हेतूनं. का? हे सगळं स्वर्ग भोगतेही न लगते आसार क्षणे होती जाती क्षणेची नैश्वर. आम्हाला काय प्राप्त झालं? ज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाद्य. आम्हाला ज्ञानाचं साध्य असलेलं उपाद्य असलेलं ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. एर तत्वबोध्य मुक्त कैचे. बाकीचे जे तत्व आहेत किंवा बोध्य असेल, मुक्त असेल, काय असेल ते आम्हाला सगळं ते प्राप्त झालेलं आहे. मी माझ्या परीनं आपल्यापुढं या 25 अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे माझी पद्धत अशी आहे की बुवा थोडंसं अर्थाकडं मी पाहत नाही. थोडासा म्हणजे अर्थाकडं पाहत नाही म्हणजे अभंगाच्या अर्थाकडं नव्हे, एखादा सार्थ गाता घ्यावा बसावा असं कधी मला जास्त वाटत नाही. का वाटत नाही त्याचं कारण असं आहे, संतांची जी अक्षरं आहेत ती अक्षरं प्रासादिक आहेत. आणि माझी अशी पूर्ण धारणा आहे की या अक्षरांची जेवढी सेवा घडेल त्या सेवेच्या द्वाराच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. जितकी सेवा घडेल तेव्हा, जितकी सेवा घडेल तेवढा अर्थ स्पष्ट होतो. असं नुसतं नव्हे, माझा अनुभव तसा आहे. हे मला जास्त कळतं आहे असं मला तुमच्यापुढं कधीच सांगायचं नाही. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवांचा. जे मला जास्त आहे, मला ज्ञान आहे असा माझा दावा कधीही नाही. आम्ही सामान्य आहोत, किंबहुना आम्ही आपल्या आळंदी पंढरीची वारी करणारी माणसं आहोत. त्यामुळे ते ज्ञानाचं काय कुणाला समजतं आहे. परंतु जगद्गुरू तुकोबार यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. आणि ही जे शब्द आहेत हे शब्द असं आहे, ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टेकेची. संतांचे शब्द त्यांच्या सेवेच्या द्वाराच कळतात असा आमचा दृढ विश्वास आहे. आता खरं म्हणजे तुम्हाला हे आज माझ्यावर डॉक्टरनी ही जबाबदारी दिली आणि तुमच्यापुढे एवढे 25 अभंग 2 तासात सांगायच्यात, एवढ्या निमित्तानं का होईना पण ज्ञानोबांचा गाथा मी उघडलेला आहे. खरं सांगायला काय बिघडते सांगा, अजून ज्ञानोबांचा गाथा मी कधीच उघडला नाही. कधी एखादा अभंग बघायचा असेल तर तेवढ्या पुरताच मी म्हणतो ज्ञानोबाच्या पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंग वाचावं का नाही, पण ते वाचण्याची बुद्धी अजून झालेली नाही. नामदेवरांच्या शताब्दीच्या निमित्तानं नामदेवरांच्या गाथ्याचं पारण केलं, तेवढाच नामदेवरांचा गाथा वाचला आहे. नंतर परत नामदेवरांचा गाथा वाचावा असं कधी मनात आलेलं नाही. नाथ महाराजांचा गाथा फक्त डोळ्यांनी पाहिला आहे, आतमध्ये उघडलेला नाहीच. निळोबाराच्या गाथ्याचं प्रकाशन आम्ही सध्या करतो आहे, आता करणार आहोत. त्या निमित्तानं निळोबारांचा गाथा फक्त प्रूफ रिडिंग या दृष्टीने डोळ्याखालून गेलेला आहे. संत वाङ्मय आपण किती दूर ठेवले महाराज. अरे वैकुंठवासी माधव महाराज मगर असं सांगायचे. त्यांनी मला सांगितलं, तात्या कोणत्याही अभंगाचा अर्थ जर तुला कळाला नाही तर तुकाराम तुकाराम या नावाचा 4000 जप कर, तुला त्याचा अर्थ कळेल. आता आपण अशी साधना कुठं करतो महाराज, कधी करतो सांग. मी एका गावामध्ये गेलो आणि तिथे एका मुलाने मला अभंग सांगितला. तो अभंग कुठला सांगितला, योग्याची संपदा त्याग आणि शांती. आता मला घामच फुटला. म्हणलं आता ही कुठलाही योगी काढायचा आणि त्याग आणि शांती कुठून आणायचं यातलं काहीच कळे ना बा. काय समजत बी नाही. तृष्णेचा तो काहो कहावितो, असा घाम फुटला. मला माधव महाराजांची आठवण झाली. एका खोलीत जाऊन बसलो, माळ घेतली, तुकाराम तुकाराम हे जप 4000 जप केला आणि अभंग सांगितला. कसा सांगितला मला माहीत नाही, काय असेल ते बघितलं असेल. आमचा संतांच्या वचनावर विश्वास आहे.
म्हणून अर्थाच्या दृष्टीने मी जास्त कधी असा लक्ष देत नाही. अजून माझ्याकडं सार्थ ज्ञानेश्वरी नाही, अजून माझ्याकडं सार्थ गाथा नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला नम्रतेनं सांगतो आहे की मी सामान्य आहे शेवटी. पण आपलं आमची एक धारणा अशी आहे, त्यांना नमस्कार करावा, त्यांनी कृपा केली तर होता कृपा तुमची पशु बोलेवेत. ज्यांची कृपा नंतर रेडा बोलतो तर आपल्यासारखे रेडे बोलायला काय हरकत आहे लक्षात. त्यांनी कृपा केली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान कमी झाले. थोडंसं स्पष्ट बोलतो. ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आजान उषाखाली वाचत बसणारी मुलं कमी झाली आता लक्षात. बरं, शब्दाची उपासना कमी झालेली आहे, स्वराची उपासना वाढलेली आहे. माझ्या उजव्या बाजूला जे बसले आहेत त्यांच्यासाठी हे सांगत नाही, उलट त्यांच्या म्हणण्यामुळे मला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला म्हणजे 25 अभंग म्हणताना 25 अभंगाला 25 रागाचं चिंतन करायचं आणि आमचा शब्द संपायच्या आत सुरुवात करायची, हे सामान्य कौशल्य नव्हे, हे सामान्य कौशल्य नाही. पण अशी सेवा करणारी, अशी साधी वागणारी माणसं मला सहसा कुठे दिसत नाही. यांच्याकडे बघितलं लक्षात येते की त्यांची वागणं साधक दशेतलं आहे. बरं, सध्या जी बाहेर गवई चालल्या त्या गवईमध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला न सांगणं कधी सांग लक्षात. बरं, म्हणजे आम्ही असं भगवंताला अशी प्रार्थना करतो, बाबा असं कधी आमच्यावर संकट येऊ नये अशी प्रार्थना करून आम्ही कीर्तनाला उभा राहतो. नाव सांगत नाही, परवा का गावात उभा राहिलो, पकवाजा दारू पिला होता, फुल पिला होता, फुल, आणि तो आडगं वाजवत होता. मी त्याला एवढंच म्हणलं की तू मुद्दाम तसं वाजवतोयस का. तेवढ्या बोलल्यावर नंतर लाईट गेली. नेमकी लाईट गेल्याचा आधार घेऊन तो लाईटीत तो गुल झाला, अंधारामध्ये तो गेला. नंतर लाईट आलं, दुसरा पकवा द्यायचा, काय आपलं काय घेण्यापर्यंत. कीर्तन झालं, मी चौकशी केली सहज. म्हणलं का होते ग्रस्त असे का वाजवत होते. ते म्हणले तो लय पेला होता. अरे राम राम. माझ्यासारख्या नालायक बुवाला तुम्हाला खरं सांगतो, तो पकवाच्या आधी पेला हे जर मला कळालं ना तर मी बुटानं मारणारा बुवा आहे लक्षात ठेवा. मी सामान्य नव्हे, डाव कंपनीमध्ये घुसलेला बुवा आहे, तुम्हाला माहिती आहे लक्षात ठेवा. मी त्या पकवाच्याला बोटानं मारीन सोडायचो नाही. काय चाललं आहे काय संप्रदायाचा विचार करा थोडासा. संप्रदाय नेमका कुठं निघालेला आहे त्याच्या पुढचं विशेष सांगतो. जेव्हा त्या पकवाजाची तक्रार जेव्हा आम्ही त्या संयोजकाकडे केली तेव्हा तो संयोजक त्या गावच्या लोकांना असं म्हणला, आपल्याला काय घेणं आहे, तो चांगला कलाकार आहे ना, तो पेत असेल नाही तर शेण खात असेल. आता असा जो संयोजक कोणी असेल ना तर त्याला त्याच्यापेक्षा 7 जोड्यानं मारलं पाहिजे असं माझं मत आहे लक्षात. पण मी कृपा करून स्वराची उपासना करणारे जे लोक आहेत त्यांना दूषण देतो असं समजू नका. पण आळंदीमध्ये शब्दाची उपासना कमी होऊन स्वरांची उपासना वाढलेली आहे. ती नसावी या मताचा मी नाही. मी संगीताचा द्वेष करणारा मनुष्य नाही. संगीताच्या कोणत्याही बैठकीला 3 तास बसून मी ऐकतो. मला रागातलं सगळंच कळतं असा माझा अजिबात दावा नाही. थोडं बहुत जेवढं कळतं त्या आधारे मी ते भजन ऐकतो. अर्थात ते निर्विकारी असेल तरच ऐकतो, विकारी असेल तर आपण कधी ऐकणार नाही. असं कुठंतरी कळालं की काही लोकांच्या गवईसाठी अगोदर बाटल्या आणून ठेवायला लागतात, तेव्हा त्यांची गवई चालू होते. अशी गवई जर सप्ताहामध्ये सुरू होत असेल आणि आशय सप्ते करणारे जर वारकरी संप्रदायातली माणसं निर्माण होत असतील तर भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना असलं भजन काय कामाचं सांगा. मी हे सगळं तुम्हाला का सांगितलं, तुमची 15 मिनटं मी जास्त का घेतली तर शब्दाची उपासना केली पाहिजे. हे जे गाथे आहेत या गाथ्याची परत परत पारायण झाली पाहिजेत. मला आज अशी खंत वाटली या निमित्तानं गड्या तू हे 25 अभंग वाचलेस, नाहीतर कधी बघितले असतेस का सांग. परत तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायांचा गाथा होता म्हणूनच. हां, तो कोबरायांचा किंवा नाथपणाचा असताना तर सहज म्हणलो असतो, हाय आपल्याला माहीत आपण बोका असेल तर. ज्ञानोबरायांचा गाथा आहे, ते घाम फोडणार आहे मला माहीत आहे. पण निदान बघण्याची तर बुद्धी झाली ना. आपण जो प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांच्या द्वारा या ठिकाणी जे साधक आहेत त्या साधकांच्या दृष्टीनं शब्दासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एकच मिनटात सांगतो. गो या शब्दाचा 4 अर्थशास्त्रामध्ये सांगितले आहेत. गो, आणि तसा एक श्लोक आहे
वैकुंठवासी एकनाथ महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराजांचे वडील, त्यांनी काल्याच्या कीर्तनामध्ये आमच्या मठामध्ये 1987 साली हा पण घेतला होता. म्हटले होते श्लोक तो 87 त्याच्या अगोदर असेल, 78 79 कवत्र असेल. विना गोरसम को रसो भूपतेषु, विना गोरसम को रस पंडितेषु, विना गोरसम को रस शरीरेषु, विना गोरसम को रस ब्राह्मणेषु, असा तो श्लोक आहे. त्या ठिकाणी गोरस शब्दाचे 4 अर्थ आहेत. प्रत्येकाला गोरस पाहिजे, राजाला गोरस पाहिजे, पंडिताला गोरस पाहिजे, शरीरामध्ये गोरस पाहिजे, ब्राह्मणाला गोरस पाहिजे. राजाला कोणता गोरस पाहिजे? आपलं जे आता गोहत्या चालल्या ती गाई, हा राजाचा गोरस आहे. पंडिताला कुठला गोरस पाहिजे? शब्दाचं वळण, शब्दाची घोकमपट्टी, हे पंडिताचा गोरस आहे. ब्राह्मणाला कुठला गोरस पाहिजे? यज्ञ करणं, हा ब्राह्मणाचा गोरस आहे. आणि शरीरातला गोरस कुठला आहे? शरीरातला गोरस म्हणजे कथेची सामुग्री देहावसानावरी इंद्रिय. तर त्या ठिकाणी पंडिताचा गोरस आहे शब्द, त्या शब्दाचं वळण केलं पाहिजे. चला वळू गाई या शब्दाचा हाही अर्थ आहे की शब्दाचं आपण आकलन करूया. मी आपल्याला विनंती करेन या निमित्तानं, ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, निळोबाराय या सगळ्यांच्या शब्द वाङ्मयाचं, शब्द भांडाराचं आकलन, परिशीलन, सेवा आपल्या सर्वाच्यातून व्हावी. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि.